या हनीमून मर्डर केसची चर्चा अवघ्या देशात होत आहे। या घटनेनं अवघ्या देशाला विचारात पाडले आणि आता समोर आलं की ही हत्या प्रेमसंबंधातून घडलेली आहे आणि या प्रेमभंगी असलेल्या नवरीने लग्नाच्या चौथ्या दिवशी आपल्या हिरोसारख्या नवऱ्याची हत्या एका टरपल्या जुगारी असलेल्या भंगरी तरुणाच्या नादी लागून केलेली आहे। आणि त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे ही हत्या 4 जणांनी मिळून केलेली होती। नवरी, तिचा प्रियकर आणि प्रियकराचे 2 छपरी मित्र। संपूर्ण बातमी अशी की लग्न झाल्यानंतर हे जोडपं हनीमून साजरा करण्यासाठी मध्य प्रदेशच्या इंदोर शहरातून मेघालय राज्यात शिलाँग या प्रसिद्ध ठिकाणी गेले आणि अचानक बेपत्ता झाले। मयत नवरदेवाच्या घरच्यांना माहीत होतं की मुलं फिरायला गेलीत आणि त्या ठिकाणी नेटवर्क नसेल, या कारणाने ते कॉल करत नसतील। पण महत्त्वाची बाब अशी की आजकाल लग्नानंतर जोडपं मौज मजा करण्यासाठी फिरायला जातात, त्यात काही एवढं विशेष नाही। त्यामुळे नवरदेवाच्या आई वडिलांनी यावर फारसे काही लक्ष दिले नाही। पण जेव्हा 2 दिवस उलटूनही त्यांचा फोन किंवा साधं मिस कॉलसुद्धा आलेला नव्हता। त्यांचा फोन का येत नसेल, आता कुठे जाऊन त्यांच्या घरच्यांना बरं वाटत नव्हतं, काहीतरी गडबड आहे असं त्यांना वाटायला लागलं। मग ते पोलिसांना सूचित करतात। नंतर पोलीस या प्रकरणी चांगलीच दखल घेत या जोडप्यांचा शोध घेण्यास सुरुवात करतात। पोलिसांना पत्ता लागला की राजा आणि त्याची बायको सोनम हे 23 मे रोजी शिलाँगच्या नोंग्रियाट गावात आहे। तेथे त्यांनी लॉजवर एक रूम बुक केला आणि एक दिवस त्या ठिकाणी सोबत वेळ घालवला। त्यानंतर ते जणू गायबच झाले। या जोडप्याबद्दल कुणाला काहीच माहीत नव्हतं। 24 मे रोजी त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटी सोहरीम या ठिकाणी बेवारस अवस्थेत दिसून आली। पण अजूनही या दोघांचा पत्ता पोलिसांच्या हाती लागला नव्हता। आणि डोकं चक्रावणारी बाब म्हणजे 8 दिवसानंतर 2 जून रोजी एका धबधब्याजवळ खोल खाईत नवरदेव असलेला राजा याचा मृतदेह दिसून आला। या मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांनी हे स्पष्ट केलं की राजा याची हत्या करण्यात आलेली आहे। आणि धक्का देणारी बाब म्हणजे नवरी असलेली सोनम ही अजूनही संशयास्पद प्रकारे गायब होती। नवऱ्याचा मृतदेह सापडला, पण नवरीचा शोध घेणं पोलिसांसमोर हे मोठं आव्हान होतं। आता त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे पोलिसांनी त्या आसपासच्या परिसरातील हजारो CCTV फुटेज चेक केले, पण प्रत्यक्षात घडलं काय आणि कसं घडलं पोलिसांना काहीच समजत नव्हतं। त्यानंतर या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला। याच दरम्यान मयत राजा या तरुणाची आई पोलिसांना असं काही बोलून गेली ज्यामुळे पोलिसांना संशय होत गेला। मयत नवरदेवाची आई सांगते की शेवटच्या वेळी मला सुनेचा फोन आला होता आणि नवरी असलेल्या सोनमने शेवटचा कॉलवर आपल्या सासूला सांगितले की यावेळी आम्ही दोघेही घनदाट जंगलात आहोत। येथे खूप उंच ठिकाण आहे आणि चढाई करण्यात खूप अडचणी येत आहे आणि अशात मी माझ्या नवऱ्यासाठी व्रत ठेवलेलं आहे। आणि फोन ठेवताना तिने सांगितले की मी कितीही थकले तरी मी व्रत तोडणार नाही, कारण मी तुमच्या मुलावर जीवापाड प्रेम करते। पण यावेळी त्या आईचं मुलासोबत बोलणं झालं नाही आणि त्या आईने पोलिसांना हे सुद्धा सांगितलं की माझा मुलगा मला त्याच्या मनातली प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करायचा। तो फिरण्यासाठी जाणार नव्हता, पण सोनमने स्वतःहून तिकीट बुक करून ठेवलेलं होतं। मी विचार केला जर त्याला नकार दिला तर सूनबाईच्या भावना दुखावतील, पण मला तरी काय कल्पना माझा मुलगा आता परत कधीही वापस येणार नाही। माझी सून मला मम्मी मम्मी बोलून वारंवार गळा भेट करत होती। जर ती दोषी निघाली तर त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे। आता हे समज झालं, पण अजूनही पोलिसांना त्या नवरीचा अर्थात सोनमचा शोध लागत नव्हता। आता एक हादरा देणारी बाब पोलिसांच्या समोर आली। बिहारच्या गाझीपूर जिल्ह्यात अंकुशपूर येथून सूचना मिळाली की एक प्रचंड घाबरलेली तरुणी हायवेच्या कडेला असलेल्या धाब्यावर दिसून आली। मध्य प्रदेश पोलिसांच्या सूचनेनंतर बिहार पोलीस त्या ठिकाणी जाऊन त्या तरुणीशी बातचीत करतात, तर ती त्याचं नाव सोनम रघुवंशी असं दाखवते आणि ती दावा करते की नवऱ्यासोबत मी मेघालय या ठिकाणी फिरायला गेले होते आणि तेथील काही अज्ञात लोकांनी माझ्या नवऱ्याची हत्या केली आणि मला किडनॅप करून ठेवलं। पोलिसांना सोनमच्या अशा विचित्र बोलण्याने तिच्यावरच संशय आला। पोलिसांनी सोनमला कस्टडीत घेतलं। महिला पोलिसांनी दम दाखवत तिच्याकडून सत्य उलगडून घेतलं, पण खरी कहाणी आता सुरू होते। आता या घटनेत सर्वात मोठा ट्विस्ट आला। या घटनेत सोनमसोबत तिच्या प्रियकराची एंट्री झाली आणि मग समोर आलं की सोनमने आपला प्रियकर असलेल्या तरुणाखातीर आपल्याच नवऱ्याची हत्या केली। मग सर्व भांडाफोड उघड झाला आणि समोर आलं की या हत्येचं मास्टरमाइंड सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशावा हे आहेत। नवऱ्याचं नाव पण राज आणि धगड्याचं नाव सुद्धा राज। यातून तिने आपल्या एका राजाची हत्या केली आणि ही हत्या एवढ्या चतुरतेने केलेली होती की CCTV चेक करून सुद्धा काहीच हाती लागत नव्हतं। तर जास्त वेळ न घेता स्टोरी आम्ही येथे संपवतो। तर अंगाला थरकाप उडवणाऱ्या अशा घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा।
आणि आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका.